नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. कवीं पुराणम अनुशासितारम अणोरणीयाम समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमतिचिंतरूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात. परमदिव्य स्वरूपाचे वर्णन आणि त्याचा चिंतनाचा विधी सांगतायत. जो पुरुष कवीम सर्वज्ञ, पुराणम अनादी, अनुशासितारम सर्वांचा नियंता म्हणजेच अंतर्यामी रूपाने सर्व प्राण्यांना शुभ अशुभ कर्मानुसार शासन करणारा, अणु आणि याम सम सूक्ष्मापेक्षा अतिसूक्ष्म, सर्वस्य धातारम सर्वांचे धारण पोषण करणारा, अचिंत्य रूपम अचिंत्य स्वरूप, आदित्यवर्णम सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाश रूप आणि तमसहा अविद्येच्या परस्तात फार पलीकडे असणाऱ्या शुद्ध सच्चिदानंदघन परमेश्वराचे अनुस्मरेत निरंतर स्मरण करतो. परमेश्वर म्हणतात, जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण पोषण करणारा, अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंदघन परमेश्वराचे स्मरण करतो. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेक्ष्य सम्यक सतं परम पुरुषमुपेति दिव्यम. भक्त्या युक्तः, तो भक्तीने युक्त असा पुरुष, प्रयाणकाले अंतकाळी सुद्धा, योगबलेनं योगाच्या सामर्थ्याने, भ्रुवोमध्ये भुवयांच्या मध्यात, प्राणाला, सम्यक आवेश्य योग्य प्रकारे स्थापन करून, नंतर अचलेन मनसा निश्चल मनाने स्मरण करीत, तम दिव्यम त्या दिव्यरूप परम पुरुषम एव पुरुष परमात्म्यालाच उपायती प्राप्त करून घेतो. परमेश्वर म्हणतात, तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योगबलानी भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्यरूप परमपुरुषालाच प्राप्त होतो. यदक्षरं वेद विदो वदन्ति विशन्ति यद्यत्तयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाची प्रशंसा करताना परमेश्वर म्हणतात, हे अर्जुना, वेदविदहा वेद जाणणारे विद्वान, यत ज्या सच्चिदानंद घनरूप परमपदाला अक्षरम अविनाशी वदंती म्हणतात, वीतरागाहा म्हणजे आसक्तीरहित, यतयहा प्रयत्नशील संन्यासी महात्मे लोक, यत ज्यात विशंती प्रवेश करतात आणि यत ज्या परमपदाची इच्छन्तः इच्छा करणारे ब्रह्मचारी लोक, ब्रह्मचर्यम ब्रह्मचर्याचे, चरंती आचरण करतात, तत् ते, पदम परमपद कसे मिळते ते, तुझ्यासाठी संग्रहेण संक्षेपाने प्रवक्षे मी सांगेन. परमेश्वर म्हणतात, अर्जुना, वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंद घनरूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. कवीं पुराणम अनुशासितारम अणोः अणियांसम
सर्वस्य धातारम अचिंत्यरूपम तमसः परस्तात् आदित्यवर्ण य अनुस्मरेत. The omniscient, the eternal, the controller of the universe, more microscopic than an atom, the supporter of all, of inconceivable form, beyond all darkness of delusion, effulgent like the sun. प्रयाणकाले भक्त्याच योगबलेन एव युक्तः भ्रुवोर्मध्ये प्राणं सम्यक् आवेश्य अचलेन मनसा अनुस्मरेत् सः तं परं दिव्यं पुरुषम् उपैति. The one who meditates at the time of death with a steady mind, with devotion and power of yoga, concentrating the entire prana in the middle of the eyebrows, reaches the transcendent and resplendent Purusha. वेदविदः यत् अक्षरं वदन्ति वितरागाः यतः यत् विशन्ति यत् इच्छन्तः ब्रह्मचर्यचरन्ति तत्पदं ते संग्रहेण प्रवक्षे. That which the knower of Vedas call as imperishable, into which enter the devotees who have conquered their passions and are free from attachment, and for knowing which the inquisitive souls lead a life of continence, that principle I shall tell you briefly. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. कविं पुराणम अनुशासितारम अणोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्ण तमसा परस्तात्. हे पार्था, जगामध्ये ज्याला जन्म नाही मरण नाही, जे आकाराशिवाय आहे, जे सर्वपणे सर्वत्र सतत सर्वव्यापी आहे, जे नभाहून सुद्धा जुनं आहे, पुराण आहे, परमाणूंही जे लहान आहे, त्या सूक्ष्माहून सूक्ष्म जे काय आहे, आणि ज्याच्या सान्निध्याने विश्वाचे व्यापार सतत न थांबता अखंड व्याहत चालू असतात, ज्याच्या योगानेच हे सर्व विश्वाचं जीवन निर्माण झालं आहे, ते जे काही आहे त्याचं अनुमान करता येत नाही, जे विचारांच्या पलीकडचं आहे. जशी वाळवी निखाऱ्याला खाऊ शकत नाही किंवा प्रकाशामध्ये अंधकार शिरू शकत नाही, तसं जे बाह्य दृष्टीला चर्मचक्षूंना दिसत नाही, जरी सूर्योदय झाला तरीही असंख्य सूर्यांची जणू काही रास आहे, असं जे नित्य आहे ते प्रत्यक्ष ज्ञानी यांना दिसत असतं. आणि अस्तमानीसुद्धा अस्तमान ह्याला नाहीच, ह्याचा कधी अस्त होत नाही. असं परमाणूंही सूक्ष्म असं ते तत्त्व आहे. परमाणू म्हणजे अतिसूक्ष्म कण, ॲटम, जो अविभाज्य आहे अशी शास्त्रज्ञांची पूर्वी कल्पना होती. परंतु आता त्याचं विभाजन शक्य झालं असून त्या विभाजनानंतर जडवस्तूचं रूपांतर विद्युत शक्तीत होतं. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. परमाणूच्या आकाराची मापं आधुनिक शास्त्रज्ञांनी निश्चित केली आहेत. पूर्वीची कल्पना म्हणजे झरोख्यातील कवळशात जे सूक्ष्म कण तरंगताना दिसतात त्यांचा म्हणजे त्रसरेणूचा 6वा भाग म्हणजे परमाणू. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेक्ष्य सम्यक् सतं परम पुरुषमुपैति दिव्यम. पार्था, असं जे सूक्ष्माहून सूक्ष्म असं ब्रह्म आहे, त्या परिपूर्ण ब्रह्माला जाणून जो देह ठेवताना अंतरंग एकाग्र करून मन शांत करून पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसतो आणि जीवामध्ये योगसुख साठवून ठेवतो, सगळे मनोधर्म आत ठेवतो, केवळ स्वरूपावर प्रेम ठेवतो आणि जणू काही आपलीच भेट घ्यायला तो उत्कंठेने तयार होतो. त्याचा प्राण अग्निचक्राहून म्हणजे आज्ञाचक्रापासून मध्य मार्गाने सुषुम्नेच्या मार्गाने ब्रह्मरंध्रामध्ये शिरायला तिथल्या मस्तकातील आकाश म्हणजे मूर्धन्याकाशात
संचार करतो. देहाशी संबंध मग त्या चैतन्याचा वरवरच दिसतो. मनाचं संपूर्ण स्थैर्य साधून हृदय भक्तियुक्त करून जो योगबळाने सिद्ध झालेला आहे तो प्राण भ्रूमध्यात भुवयांच्या मध्ये ठेवून जणू काही जसा घंटेतच घंटेचा नाद लय पावतो तसाच त्याचं जडाजड जे शरीर असतं ते त्याच्यामध्ये तो प्राण विरवून टाकतो. जसं एखाद्या घटाखाली जो दिवा झाकलेला असतो तो कधी विझला ते कळत नाही, तशाच तऱ्हेने अर्जुना असा सिद्ध माणूस निस्सेहंदपणे देह ठेवतो आणि मद्रूप होतो. परमपुरुष असं ज्याला नाव आहे तो केवळ परब्रह्मरूपच झालेला असतो, हे लक्षात ठेव. पद्मासन हे 84 योगासनांपैकी एक आहे. उजवा पाय डाव्या मांडीवर आणि डावा पाय उजव्या मांडीवर आणि उजव्या गुडघ्यावर उजवा आणि डाव्या गुडघ्यावर डावा हात ताठ ठेवून मान आणि पाठीचा कणा सरळ ताठ करून बसणं म्हणजे पद्मासन. अग्निचक्र योगशास्त्रात वर्णिलेल्या षटचक्रांपैकी एक. ह्याला दुसरं नाव आज्ञाचक्र असं आहे. षटचक्र, षटचक्रांचे पदर, 6 चक्रांच्या पाकळ्या इत्यादी. आपल्या पाठीच्या कण्यात सुषुम्नेच्या मार्गावर मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत 6 चक्र म्हणजे ज्ञानतंतूंची कमलं आहेत. कुंडलिनी शक्ती त्यांचा भेद करून ब्रह्मरंध्रातून सहस्रदलात विलीन होते आणि त्यावेळी योगी ब्रह्मस्वरूप होतो. कुंडलिनी ह्या चक्रांजवळ आली म्हणजे ती उमलत स्पष्ट होतात असं म्हणतात. या चक्रांचे कुंडलिनी भेदन करते तेव्हा योग्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात आणि अतींद्रिय ज्ञानही प्राप्त होतं. पहिलं चक्र मूलाधार किंवा आधार चक्र हे शिश्न आणि गुद यांच्या शिवणीजवळ मागे पाठीच्या कण्यात असून यांचा रंग तांबडा आहे. याला 4 पाकळ्या असून त्या प्रत्येकीवर अनुक्रमे वम, शम, शम, सम ही बीजचिन्ह आहेत. या चक्रांची देवता गणपती आहे. दुसरं चक्र स्वाधिष्ठान किंवा लिंगचक्र हे लिंगाच्या मागे पाठीच्या कण्यात असून ह्याचा रंग पिवळा आहे. याच्या 6 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे बम, भम, मम, यम, रम, लम ही बीजचिन्ह आहेत. या चक्राची देवता ब्रह्मदेव आहे. तिसरं मणिपूर चक्र किंवा नाभी चक्र हे नाभीच्या म्हणजे बेंबीच्या मागे पाठीच्या कण्यात असून याचा रंग निळा आहे. याच्या 10 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे डम, धम, णम, तम, थम, दम, धम, नम, पम, फम ही बीजचिन्ह आहेत. या चक्राची देवता विष्णू आहे. चौथं अनाहत चक्र किंवा हृदय कमल हे हृदयाच्या मागे पाठीच्या कण्यात असून ह्याचा रंग शुभ्र पांढरा आहे. याच्या 12 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे कम, खम, गम, घम, डम, छम, छम, जम, झम, अंग, टम, ढम, ठम ही बीजचिन्ह आहेत. 5वं विशुद्ध चक्र हे कंठाच्या मागे पाठीच्या कण्यात असून याचा रंग धुरासारखा आहे. याच्या 16 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे अम, आम, इम, इम, उम, उम, रू, लू, 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 ऐम, ऐम, ओम, औम, अम, आहा ही बीजचिन्ह आहेत. या चक्राची देवता जीवात्मा आहे. 6वं आज्ञाचक्र किंवा अग्निचक्र हे 2 भुवयांमध्ये त्यामागे पाठीच्या कण्यात असून विद्युत वर्णाचे आहे. याला 2 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे हम, क्षम ही बीजचिन्ह आहेत. सद्गुरू ही ह्या चक्राची देवता आहे. सुषुम्ना, इडा आणि पिंगला ह्यामधली जी पोकळी त्याला सुषुम्ना असं म्हणतात. आपल्या मेंदूपासून पाठीच्या कण्यामधून 2 मोठे ज्ञानरज्जू गेलेले आहेत. ते माकड हाडाजवळील त्रिकोणी लंबर मणक्यापर्यंत लंबर मणक्यानजीकच मूलाधार चक्र आहे पोचले आहेत. यामधील डावीकडील रज्जूला पिंगला म्हणतात. टेलिफोनच्या किंवा तारायंत्राच्या केबलप्रमाणे या ज्ञानरज्जूंमार्फत बाह्य संवेदना मेंदूकडे आणि मेंदूची प्रतिक्रिया इंद्रियांकडे पाठवली जाते. सामान्य मनुष्याचे ज्ञानसंपादन आणि क्रिया यासाठी या ज्ञानरज्जूंचा उपयोग पुरेसा ठरतो.
ह्या दोन रज्जूंमधील पोकळीला सुषुम्ना असं म्हणतात. तारायंत्रापुढील प्रगती ज्याप्रमाणे बिनतारी संदेशाने गाठली त्याप्रमाणे योगी हा मार्ग वापरू शकतात. सामान्य मनुष्याचे बाबतीत हा मार्ग बंदच असतो. सुषुम्नेच्या मूलाधाराकडील टोकाला कुंडलिनी प्राणशक्ती सुप्त रूपाने असते आणि ती जागृत झाली म्हणजे सुषुम्ना मार्गाने वर जाऊ लागते. भ्रूमध्य म्हणजे दोन भुवया जिथे एकत्र मिळतात तिथे म्हणजे आज्ञाचक्राच्या जागी. ब्रह्मरंध्र म्हणजे योग सामर्थ्याने जिथून प्राण नेता येतो असं मस्तकातील टाळूवरील गुप्तछिद्र. 10वं द्वार. कुंडलिनी प्राणशक्ती ब्रह्मरंध्रात सहस्रदलात पोचली म्हणजे आत्मदर्शन होतं. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यत्तयो वितरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. पार्था, मी जे तुला आत्ता स्थान सांगितलं, सगळ्या ज्ञानामध्ये जे सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आहे, जणू काही त्याची खाणच ते योगी होऊन जातात. असे महाज्ञानी ज्याला अक्षर म्हणतात. जसं वादळी वाऱ्याने मेघ उडून गेले तरी गगन तसंच राहतं, तसं ज्ञान योग्यांनी जाणलंय, आकळलंय आणि म्हणून ते त्याला चिरकाल टिकणारं जे असतं असं म्हणतात. त्याला अविनाश माहितीच नसतो, ज्याला अक्षर म्हणतात, कारण त्याचं ते क्षर होत नाही, म्हणजेच त्याचा कधी नाश पावत नाही, म्हणून वेदवेत्ते त्याला अक्षर असं म्हणतात. असं परब्रह्मरूप जे मायातीत आहे, ज्याची विरक्त लोक सतत अपेक्षा करतात, विषयांचे विष पूर्णपणे टाकून जे सगळी इंद्रिय पवित्र करतात, देहवृक्षाच्या तळाखाली बसून ज्याची निरंतर वाट बघतात, प्रपंचामध्ये जे पूर्णपणे निष्काम झाले आहेत, त्यांना हे पद जे आवडतं, अपेक्षित असतं आणि त्या पदासाठी जे आवडीने ब्रह्मचर्य वगैरे जी संकटरूप वाटतात त्यांनासुद्धा जुमानत नाहीत. मन कठीण करून इंद्रियांचं दमन करतात. असं पद की जे दुर्लभ आहे, अगाध आहे, वेदही ज्याच्यामुळे मुग्ध झाले आहेत, त्या पदी विलीन झाल्यावर ते शरीर ठेवतात आणि मग त्यांना तीच स्थिती पुन्हा प्राप्त होते. ते माझ्या स्वरूपात विलीन होऊन जातात. पार्था, आता तीच स्थिती पुन्हा एकदा तुला मी सांगतो. तेव्हा पार्थ हसून म्हणाला, प्रभो, माझ्या मनात सुद्धा हेच होतं. तू सहजच म्हणालास तर परत कृपा करून सांगाल का? पण ते बोलणं ना कळायला मला सोपं पाहिजे, सुगम पाहिजे, त्यातलं मर्म मला कळलं पाहिजे. तेव्हा त्रैलोक्याचा दीप असणारा परमात्मा रूप नारायण म्हणाला, पार्था, तू त्याची चिंता करू नकोस. सुखाने ते तू ऐक. मी सारांशाने तुला सांगतो की विषयांच्या ठायी जेव्हा अति ओढ लागते, जी ही मनाची स्वाभाविक खोड असते, त्या मनाला अभ्यासाकडे वळवून जो हृदयामध्येच बुडतो असं तू कर. विरक्त म्हणजे आत्मरूपाच्या ठिकाणी विशेष प्रेम जडलेला आणि बाह्य विषयांबाबत निर्विकार वासना नसलेला असा. वैराग्य प्राप्त झालेला, ज्याला बाह्य विषयांचा वीट आला आहे असा. विषयात ज्याचे मन रमत नाही असा तो विरक्त. ब्रह्मचर्याधिक म्हणजे ब्रह्मचर्य वगैरे. ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रिय विषयांकडे जाऊ न देता आवरून ब्रह्माची आत्मरूपाची उपासना अनुसंधान करणे आणि त्यासाठी आणि इंद्रियांना वळण लावण्यासाठी अनेक कठीण नियम पाळणं. तत्पदी. तद म्हणजे ते, ब्रह्म या अर्थी हा शब्द वापरला जातो. पद म्हणजे स्थान. शब्द. तत्वमसी हे वेदातील सामवेदाच्या छांदोग्योपनिषदातील महावाक्य असून त्यात तत्, त्वम आणि असी असे 3 शब्द आहेत आणि त्यांचा अनुक्रमे अर्थ तत् म्हणजे ते ब्रह्म, त्वम म्हणजे तू जीवात्मा, असी म्हणजे आहेस असा अर्थ आहे.
सद्गुरू शिष्याला प्रथम मी असे ज्याला आपण म्हणतो त्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात आणि मग सर्व विश्वात ओतप्रोत भरून असणारे सच्चिदानंद रूप परमात्म तत्व आणि खरा मी ही एकच आहेत असे दाखवून देतात, अनुभवास आणून देतात. त्याचेच वर्णन ह्या वाक्यात थोडक्यात केले आहे. अशी ह्या पदाने सत्य वस्तू एकच आहे असा भाव दर्शविला जातो. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. अक्षर ब्रह्मयोगातले 9, 10, 11 ह्या श्लोकांमध्ये परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, तो सर्व जाणणारा आहे, तो सतत आहे, सर्वांना कर्मानुसार शुभ अशुभ शासन तो करतो, अचिंत्य आहे, अतर्क्य आहे, नित्य प्रकाशरूप आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अविद्येच्या फार, इथे परस्तात असा शब्द वापरला आहे, अविद्येच्या फार पलीकडे असा तो परमेश्वर आहे. आणि अशा परमेश्वराला भक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा स्मरतात आणि म्हणून ते परमेश्वरालाच प्राप्त होतात. पुढे परमेश्वर म्हणतात की जे विद्वान असतात, असक्त संन्यासी ज्यात प्रवेश करतात, ब्रह्मचारी ज्या परमपदाच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचर्याचे सतत पालन करतात आणि परमेश्वराच्या दिव्यत्वाचे वर्णन करून झाल्यावर परमेश्वर म्हणतात की आता त्या परमपदासाठी त्याच्याविषयी मी तुला अर्जुना माहिती सांगतो. थोडक्यात म्हणजे त्या परमपद प्राप्तीसाठी काय केले पाहिजे, चिंतनाचा विधी काय, त्या निर्गुण स्वरूपाची प्रशंसा करून परमेश्वर आता ते चिंतन कसं करावं त्याचं सगळं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळेल. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.